ईव्हीएम हॅक करण्याचा दावा करणाऱ्या सय्यद शुजा याच्या विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केलाय। अमेरिकेतील हॅकर सय्यद शुजा यानं अमेरिकेतील संरक्षण विभागाचं तंत्रज्ञान वापरून ईव्हीएम हॅक करता येत असल्याचा दावा केला होता। हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि त्यानंतर निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून मुंबईच्या सायबर पोलिसांनी हॅकर सय्यद शुजा विरोधात भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला। तसंच सोशल मीडियात स्पष्टीकरण देऊन ईव्हीएम हॅकिंगच्या दाव्याचं आयोगानं खंडन केलंय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोगाचं नेमकं स्पष्टीकरण काय आहे? कारण जनतेच्या मनात सुद्धा यावरून आता प्रश्न उपस्थित होऊ शकतात हॅकिंगच्या मुद्द्यावरून। नक्कीच, कारण ज्याप्रमाणे विधानसभेचे निकाल हाती लागलेले आहेत त्यानंतर विरोधक आक्रमक झालेले असतानाचा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ईव्हीएम विरोधात असेल किंवा फेर मतमोजणीसाठी फेर पडताळणीसाठी अनेक विरोधी पक्षाचे जे उमेदवार होते त्यांनी दावा केलेला आहे आणि त्याविषयी याचिका देखील केलेल्या आहे। आता दुसरीकडे ईव्हीएम हॅक होत असल्याचा मोठ्या प्रमाणात प्रचार होत आहे आणि सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। सय्यद शुजा यांनी ईव्हीएम हॅक करत असल्याचा दावा केलेला होता आणि हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता। त्यानंतर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलेलं होतं की ईव्हीएम हॅक करता येत नाही आणि या निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून आता पोलिसांनी सायबर गुन्ह्याअंतर्गत सय्यद शुजा याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। 2014 पर्यंत आपण ईव्हीएम निर्मितीमध्ये देखील सहभाग होत असल्याचा त्याने दावा केलेला होता। 2019 मध्येही त्यांनी काही लोकांना आमिष दाखवून काही कोटी मिळाले तर मी वेगळ्या मजबूत करतो असाही दावा या हॅकरने केलेला होता। त्यानंतर याच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकीकडे विरोधक असतील किंवा अशा प्रकारे सोशल मीडियावरून जर ईव्हीएम विरोधात किंवा एकूणच निवडणूक प्रणाली विरोधात कुठे प्रचार प्रसार होत असेल तर त्या विरोधात निवडणूक आयोगाने देखील कंबर कसल्याचं आपल्याला दिसून येत आहे। अगदी जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। पुढची बातमी बघूयात। निवडणुका जिंकल्यानंतर चेहऱ्यावर आनंद असतो